कैक विद्या बिराजी चौरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन सेवा संपन्न। खंडाळा तालुक्यातील बाळूपाटलाची वाडी येथे कैलासवासी विद्या बिराजी चौरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त हभप नेहाताई अर्जुन महाराज साळेकर भोसले यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न। यावेळी पाहुण्यांचे स्वागत आनंदराव चौरे, पिराजी चौरे, अभिनव चवरे, आविष्कार चौरे, सृष्टी चौरे यांनी केले। माजी सरपंच नवनाथ घायगुडे पाटील आभार मानले। कीर्तनाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। शरीरात सगळीकडे देवाला पूजलं, पण त्या एका तत्वाचा सहभाग जर नसेल तर इतर पूजनेचा, इतर उपासनेचा फायदा नाही। ते एक तत्व आपल्याला सगळीकडे पाहता आलं पाहिजे। ते कोण? इथं नाव नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही सांगितलं, पण तरी सुद्धा आपल्याला जर त्याची ओळख करून घ्यायची असेल, तो कोण, तो कसा, तो कुठे, तो कोण आहे याची जाणीव जर करून घ्यायची असेल तर जास्त काही अवघड नाही। संतांनी आपल्याला त्याचं ठिकाण, त्याचं नाव, त्याचं रूप, त्याचं सगळं सांगितलेलं। सगळं जम्बू या द्वीप माझी वाडे मानव प्रापंचिक बदल, प्रापंचिक गोष्टी, प्रापंचिक सुख दुःख हे सगळं आपल्याला प्रारब्ध दशेनुसार भोगावं लागतं, पण संतांचं मात्र हे स्वइच्छेनं येणं आणि स्वइच्छेनं जाणे। इथपर्यंत एक अवतार कार्य त्यांना या जन्मामध्ये करायचं म्हणून त्यांनी अवतार धारण केला। अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन, उद्धरया जड आणि उद्धरया जीवा। ऐका, संत अवतार धारण करून येतात, त्याचं कारण जन, जड आणि जीव यांचा उद्धार करण्याचा हेतू। मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तरण केला, राजभार झाली ऐसा, अशा स्वरूपानं जगद्गुरु तुकोबा की मोडा संत अंतःकरणामध्ये भाव धरतात। म्हणजे किती यम होतं, जगाला किती मान द्या, जगाच्या किती नम्रतेनं जगा, जगाचे किती पाय धरा, जग टीटी यम होतच। टीटी यम म्हणजे तुमचं तुम्ही, माझं। जोपर्यंत खिशात पैसा आहे, 4 रुपये, चेहऱ्यावरती तेज आहे, शरीरात धमक आहे, तोपर्यंत लोक म्हणतात आपल्याला आपलं कितीतरी अनुभव आपल्या लोकांना आलेले। खिशातला पैसा संपला, चेहऱ्याचं तेज निघून गेलं, शरीरात कष्ट करण्याची ताकद उरली नाही। आता मात्र खऱ्या अर्थानं लोक आपल्याला आपलं म्हणत नाही। सध्याच्या काळात ही परिस्थिती आपल्याला अगदी सहज पाहायला मिळते। धनवान एखादा असेल तर त्याच्या घरी लोकांची गर्दी झाल्याशिवाय राहत नाही, पण एखादा गरीब व्यक्ती असू द्या, जवळचा पाहुणा सुद्धा लांबून निघून जातो, काय त्याच्या घरी जाऊन करता, काय म्हणतो, त्याच्या घरी जाऊन करता काय, त्याच्याकडे आहे काय आपल्याला देण्यासाठी, ही जगाची भावना आहे, हा लोकांचा स्वभाव आहे। हे मी नाही, आई बापाची सेवा जरी सरती शेवटी झाली ना बाबा, तरी जन्माचं सगळ्यात मोठं सार्थक या गोष्टीमध्ये। कुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेवले, 28 युग पांडुरंग परमात्म्याला विटेवरती उभा करण्याची ताकद आई बापाच्या सेवेची काही करू शकत नाही। ही सेवा गेल्यानंतर रटण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्यांची सेवा करून जन्माचा उद्धार करा, ठीक आहे, सोडून आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आईला पाहावंसं वाटतं। आज चौरे कुटुंब, अरे आजही भास होतो, गेली असेल शेतात येईल पुन्हा माघारी, गेली असेल गावात येईल पुन्हा माघारी, गेली असेल कुठेतरी पाहुण्या रावळ्यांकडे येईल पुन्हा माघारी। वर्ष गेलं वाट पाहता पाहता आज त्यांची 2 मुलं, 1 मुलगी अंतःकरणानं हाक मारतात, आई 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 आता म्हणून मी पुन्हा। सगळ्या जगानं माझ्या पाया पडावं, काय भाव असेल हो। काकड्याला निघालं तरी शेजारच्या चिकणी वाजव, त्याला कळवून निघालोय कशाचा अभिमान आहे, भक्तीचा। परमार्थ केला तरी अभिमान आहे माणसाला, नामस्मरण केलं तरी अभिमान आहे माणसाला। जगाला काय आपली भक्ती सांगत बसतात, कौतुक वाटेल जगाला आपल्या भक्तीचं। लोक म्हणतील अरे पहिलं काय होतंय आम्हाला माहिती, आता परमार्थाला हे तर काय केलं तरी नाव ठेवणारे लोक, एकाच्या घरात जाते, दुसऱ्याचा चिवडा खाते, तिसऱ्याच्या गाडीत बसते, जाऊन फलं निवडून देते। अशांच्या काय गाडी लागायचं आणि काय भक्ती पाहिजे, काय जगाचं। पत्रिकेत नाव टाकलं नाही तर हे अख्खा सप्ताह बंद पडते, याला परमार्थ नाही म्हणत।
पंढरपूरची वारी करताय, चारी धाम करताय, एकादशी धरताय, रोज शेजारच्याशी भांडत बसते. जाते का परमात्मा? जगातली सगळी तीर्थ फिरून येते, जगाला दाखवतो मी तीर्थयात्रा केली. बरं, सध्याच्या काळात आता माणसाचं सुख याच्यात नाही, मी आत्मिक सुखी किती आहे, अंतःकरणानं सुखी किती, याच्यात सुख नाही. जगाला किती सुख दाखवतोय. जगाला माझं सुख कळालं तर मी सुखी आहे, जगाला माझा आनंद कळाला तर मी सुखी आहे, जगाला हे प्रदर्शन केलं तर सुख मानतात. प्रपंचाचं दुसरं नावच प्रदर्शनी बघा, पण परमार्थाचं दुसरं नाव आत्मदर्शनी. परमार्थ प्रदर्शनाकरिता नाही. बाहेर ट्रिपला गेलाय, तीर्थयात्रेला गेले, ते तीर्थयात्रेचा आनंद नाही घेत, ते पहिलं फोटो काढतो, स्टेटस टाकते. ते स्टेटस किती लोकांनी पाहिले दिवसभर चेक करत राहते, किती लोकांनी स्टेटस पाहिले. बरं, ज्याला जळवण्याकरिता टाकलं त्यानं जर स्टेटस पाहिलं नाही तर अख्खी ट्रिप फेल, अख्खी यात्रा फेल होते त्याची, भरलेले सगळे पैसे वाया जाते, आनंद वाटत नाही त्याला. अरे पण तिथे माझा स्वभाव पटत नाही, हा मी नीट बोलत नाही, गावढळ बोलते, आडाणी आहे, लुगडं हे असं हे जमत नाही त्याला, माझी साडी वगैरे त्याला आवडत नाही, असं हे लुगडं घालणं, आणि म्हणून तिरस्कार करतो तो माझा. पण किती काही झालं तरी आई हो मी त्याची, त्यानं माझा किती तिरस्कार करू द्या, पण मी नाही विसरू शकत माझ्या पोराला. रोज 9 ते 10च्या वेळेला माझा मुलगा या रस्त्यानं ऑफिसला जातो, तो मला पाहत नाही, पण दिवसाचं एकदा मी त्याला पाहिलं की माझा दिवस चांगला जातो. आई म्हणतात भरावं लागतं. हा, तुम्ही नुसतंच भजन करत बसले, नुसतंच विठ्ठल विठ्ठल करत बसले, काय होतं? पोट नाही भरत ना, पोट नाही करत, जा काहीतरी काम धंदा करा, अमुक करा तमुक करा. भरपूर व्यवसाय केले तुकोबारायांनी, पण कोणत्याच व्यवसायामध्ये तुकोबारायांनी भगवंताला विसरलं नाही. बाबा, जो जो व्यवसाय तुकोबारायांनी केला त्या व्यवसायामध्ये भगवंताचं चिंतन घेतलं, नामस्मरणामध्ये एवढे हरवून गेले की मग त्या व्यवसायाकडे लक्ष केलं. किती भजन असावं. संत हे सामान्य दिसतात बाबा, पण भक्तीमध्ये वेडे झाले, ते वेडे. तुम्ही आम्ही सगळेजण भक्तीतून शहाणं होण्याचा प्रयत्न करतो, भक्तीत शहाणं नाही व्हायचं, भक्तीत वेडा झालो, वेडा झालो, वेडियाचा कवी वेडा झालो, वेडा झालो, वेडियाचा वार सोडून या गेली आई, आम्हाले कराना आई, आई, आई आता म्हणू मी कुणाला, आई, आई, आई आता म्हणू मी कुणाला. आई कुणाला म्हणालो, काका काकी मामा आमच्यावरती जेव्हा फार प्रेम करणारी आमची आई दिसत नाही. ईश्वरी सत्य पुढे विलाज नाही, जन्म जरी मृत्यू तरी ना तरी उडो असतो आपैसे खंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जन्म. निश्चितच प्रत्येकाला प्रारब्ध दशेनं जावं लागतं. आपण या भोगाला, आपण या प्रारब्धाला काही सुद्धा करू शकत नाही, कारण केले कर्म झाले, तिची भोगा आली, कुठं झाली मेली, ऐसे किती किती येतात, किती जातात, तिची गणती या जगात नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं कर्म संचित प्रारब्ध हे भोगावंच लागतं, त्याला आपण थांबवू शकत नाही, आणि म्हणून निश्चितच जावं लागतं. मृत्यू तुमचं धन पाहत नाही, मृत्यू तुमचं पद पाहत नाही, मृत्यू तुमचं ऐश्वर्य पाहत नाही. महाराज, मृत्यू जर तुमचं पद, धन आणि श्रीमंती पाहून आला असताना तर कैलासवासी अजितदादा पवार सुद्धा आज आपल्या जिवंत असते नसते का हो? कमी पैसा होता का, कमी पद होतं का, कमी अधिकार होता का? एवढं सगळं असून सुद्धा जावं लागतं बाबा. त्याचं कारणच आहे की हे ठरलेलं आहे, हे निश्चित झालेलं आहे, याच्यात आपण नाही बदल करू. मग तेथे नसले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, सगळं इथंच राहतं आणि आपल्याला जावं लागतं. इथे कुणी काही करू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य आपल्याला या गोष्टीची जाणीव ठेवा. परमार्थ पूर्णत्वाला न्यायचं तर मृत्यू डोळ्यांसमोर ठेवा आणि परमार्थ करा. मृत्यू डोळ्यांसमोर ठेवा. हा मिळालेला क्षण माझा आहे, पुढच्या क्षणाची मी गॅरंटी देऊ शकत नाही, म्हणून पुढचा क्षण मी असेल नसेल
हा क्षण माझा सार्थकी लागला पाहिजे. कसा सार्थकी लागला? हाताने टाळी, मुखानं भजन. विठोबा असतील ना तिथून हा सोहळा पाहत असतील आणि ऐकत देखील असतील. त्यामुळे मला मामींना एवढं सांगायचं आहे की मामी नव्हे तर आईप्रमाणे होतात. मायेच्या कुशीत आम्हा सगळ्यांना अलगद सामावून घेत होतात. तुमच्या हातच्या घासात आईच्या हातची चव होती. तुमच्या शब्दात नेहमीच काळजीची ऊब होती. जन्म दिला आपल्याला. दुसरं शक्तीपीठ आहे आपल्या पाठीवरची बहीण किंवा आपल्या पुढची बहीण. तिसरं शक्तीपीठ आहे आपल्या जन्माला उभारणारी आपली पत्नी, आपली अर्धांगिनी. आणि चौथं म्हणजे अर्ध शक्तीपीठ आहे आपल्या पोटी जन्माला येणारी लेक. आणि म्हणून ही 3.5 शक्तीपीठ प्रत्येकाच्या जीवनात आपण पाहतो. प्रत्येकाला तिला त्या स्वरूपात जाणलं पाहिजे. असं स्त्रीचं जीवन माणसाला जाणलं मला वाटतं वेगळा मात्र करायची गरज नाही. या ठिकाणी या कुटुंबानं मामी म्हणजे सुख, प्रेम आणि आपुलकी याचं सुंदर स्वरूप होत्या. त्यांनी